मित्रमंडळी नमस्कार। आज आहे कारहुनवी किंवा कारवनी आणि या सणाला आपण पोळा सण किंवा बेंदूर सणासारखं साजरं करतो। तर काही ठिकाणी बेंदूर हा सण साजरा केला जातो, काही ठिकाणी पोळा साजरा केला जातो, तर काही ठिकाणी कारहुनवी कर्नाटक भागात जे आहे तर त्याला कारहुनवी किंवा कारवनी असं म्हणतात। आणि कर्नाटकच्या आसपासच्या परिसरामध्ये हा कारहुनवी सण साजरा केला जातो। आणि समोरच्या बाजूला आहे आमची डाळिंबा आणि आज तिची आपण पूजा करून घेणार आहोत आणि हा सण साजरा करणार। त्यासाठी लागणारं साहित्य मोहन सावंजी घेऊन आलेले आहेत। तर मोहन सावंजी जो आहे तो खरं तर माझ्या गाडीचा चालक आहे, परंतु त्याला ह्यातली आवड असल्यामुळं हे सगळं करायला लागलेलं आहे। आणि आम्हाला सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे की असं स्वतःहून एखादा करणारा माणूस भेटला तर यापेक्षा अजून वेगळी आनंदाची काही गोष्ट नसते। आणि माणसं ही एकमेकांना मदत करणारी असायला पाहिजेत, एकमेकाला सांभाळून घेणारे असायला पाहिजेत। आणि मला योग्य असा माणूस मिळालेला आहे आणि मला त्याचं समाधान वाटतं। आपण आत्तापर्यंत पोळा हा सण साजरा करत होतो, परंतु दुर्दैवानं गेल्या वर्षी, मोहन तुझ्या माहितीसाठी सांगतो, दुर्दैवानं ह्या गाईचं एक कालवड जे आहे तर गेल्या वर्षी लंपी रोगानं लंपी होऊन वारलं आणि म्हणून त्या वर्षी आम्ही पहिल्यांदा पोळा साजरा केला नाही। आणि तो पोळा बंद करायचं ठरवलं की पोळा साजरा करायचा नाही, कारण ती आपल्याला जी आठवण आहे तर ती आठवण, कारण ते पिल्लू एवढं चांगलं होतं, जबरदस्त होतं आणि ते पिल्लू मरायला नको होतं, परंतु शेजारच्या गाईला कुठल्या तरी लंपी झाला आणि तो रोग आपल्या पिल्लाला झाला आणि त्यातनं ते पिल्लू वाचवण्याचा फार मोठा प्रयत्न केला, परंतु वाचलं नाही। अगदी त्यासाठी जेवढे औषधोपचार करता येतील तेवढे औषधोपचार केले, परंतु ते दुर्दैवानं मेलं। आणि त्यावेळेस घरातली सगळेच पियुष जास्त रडला होता, त्याला जास्त वाईट वाटलं होतं। आणि पियुषची आजी, तिलाही फार वाईट वाटलं होतं, कारण आपण जनावरांवरती फार मोठं प्रेम करतो आणि मलाही वाईटच वाटलं होतं आणि सगळ्यांनाच वाईट वाटलं होतं। तर असं गुणी पिल्लू होतं ते आणि त्यावेळेस आपण ते पिल्लू वाचवू शकलो नाही आणि म्हणून तेव्हापासून ठरवलं की आपण पोळा हा सण साजरा करायचा नाही, तर आपण जे सण साजरा करायचा तो एक वेगळा सण करायचा। आणि या भागात जो होतो कारहुनवी किंवा कारवनी सण, तर या सणाला आपण गायला सजवायचं, कारण पोळ्याची आठवण ही आमच्यासाठी दुःखद आठवण आहे। आणि ती आठवण लक्षात ठेवून अजून एक कुटुंबामध्ये वाईट घटना घडलेली होती, आता ती घटना उल्लेख करताना सुद्धा वाईट वाटतं, म्हणून त्या घटनेचा उल्लेख न करता, पोळा हा सण साजरा न करता आम्ही एक वेगळा सण साजरा करायचं ठरवलं आणि गायीच्या दृष्टीनं वेगळा सण साजरा करतोय। तर मोटर चालू केलेली आहे आणि मोहन गायीवरती धुवून झालेलं आहे आणि पाणी मारतोय आणि गाय अतिशय शांत आहे, एवढी शांत कधी राहत नव्हती, परंतु मला कळत नाही की ही गाय एवढी, म्हणजे जनावराला आपण जसं सांभाळू तसं ते वागतात, तर अतिशय शांत अशी उभा राहिलेली आहे आणि तिलाही बरं वाटतंय। तर गाय धुवून झाल्यानंतर आपण काय करणार आहे, बाजूला बांधणार आहोत आणि नंतर तिची जी आहे ती आपण पूजा करणार आहोत। तर गायीची पूजा करून परत आपण जे साहित्य आणलेलं आहे, कंडा गोंडा किंवा अजून जे साहित्य आहे तर ते आपण सगळं तिला बांधणार आहोत आणि शिंग रंगवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं गायीची आज एक वेगळ्या सणाला, आत्तापर्यंत जी पोळ्याची प्रथा होती तर ती 100% आम्ही बंद करायचा निर्णय घेतला। आणि पोळ्याची म्हणजे जो पोळा असतो श्रावण पोळा, म्हणजे श्रावण अमावस्येला जो पोळा साजरा होतो तर तो पोळा साजरा न करता, म्हणजे बैल पोळा साजरा न करता हा कारहुनवीचा किंवा कारवनीचा सण साजरा करायचा। आणि आज योगायोगानं आहे वटपौर्णिमा, तर तीही पूजेचं घरातली सगळ्यांची तयारी चालू आहे। तर अशा पद्धतीनं गायीला पाणी मारून स्वच्छ करून धुवून झालेलं आहे किंवा संपत आलेलं आहे आणि त्यानंतर तिच्या पूजेचा जो कार्यक्रम सुरू होईल तोही आपण दाखवणार आहोत। आणि इकडच्या बाजूला पियुष भिंतीवरती उभा राहून बघतोय आणि बारीक अशी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। तर
पियुष बघतोय कुतूहलानं, त्याला जरा थोडंसं वेगळं वाटतंय आणि बाजूलाच पक्ष्यांचा आवाज येतोय. तर समोरच्या बाजूनं हा जो पॅराकिट म्हणतो ती जोडी उडत गेलेली आहे आणि समोरच्या बाजूला अगदी गायला धुण्याचं काम आहे ते शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. तर पियुष मोटर बंद कर. झालेलं आहे बहुतेक. पियुषनं मोटर बंद करायला जायच्या अगोदरच मोहनच मोटर बंद करायला गेलेलं आहे आणि आयुष पण आलेलं आहे. तर आयुषची आंघोळ झालेली आहे आणि आपण थोड्या वेळानं फार्म हाऊसला जायचं आहे. गायची पूजा झाली की आपण जाणार आहे फार्म हाऊसला आणि फार्म हाऊस ते आपण जाऊन धमाल करणार आहोत, मजा करणार आहोत. बरोबर आहे का? तिथंही बनवूया की. तर अशा पद्धतीनं हे काम झालेलं आहे आणि आता पूजेच्या कामाला सुरुवात होईल. त्यावेळेस दादी येईल आणि मोहन आणि दादी हे सगळे मिळून गायीची पूजा करून घेतील. तर आयुष आणि पियुष चालले आहेत गायीकडं आणि मीही जाणार आहे. तर ती काय करत नाही या. तर समोरच्या बाजूला गाय थोडीशी ओढ घ्यायला लागलेली आहे आणि डाळिंबा ये इकडं, इकडे इकडे पळायचं नाही. ती पळणार आहे असं वाटतंय. ये डांबाल तिला देऊ. बांध बांध. तिकडं जरा तिकडे ही करेल बरं का. खुटी ठोकूय का कुठंतरी. तिला आज लय दिवसांना मोकळी सोडली ना यार. ती रोप खराब करेल. तर थोडंसं इकडं खुटी ठोक आहे बाजूला. ह्या मैदानात घेतो का इकडं. ह्या मैदानात घे इकडं या इथं घे. मोकळी जागा आहे तर तिला पण मोकळं वाटेल आणि मग इकडं आणून पूजा करूया. मित्रमंडळी, या ठिकाणी गायीच्या शिंगाला आपण रंग लावतोय. तो कलर लावण्याचं काम दत्ता डोईफोडे आणि समोरच्या बाजूला आहे मोहन सावंजी. तर हे दोघंही गायीला धरून ती थोडीशी सुरुवातीला हालचाल करत होती पण आता शांत झालेली आहे आणि आपण शिंगाला कलर लावून घेतोय. आणि शिंगाला कलर लावायचं काम जे आहे तर दत्ता डोईफोडे हातानंच करतोय आणि त्याला नेहमीच सवय आहे. गाय थोडीशी हालचाल करते, शांत बसत नाही. तर थोडा वेळ ती हालचाल करणार आहे. त्यामुळं ती जसं शांत होईल तसंच तिला कलर लावणं गरजेचं आहे. तर थोडीशी शिंग हलवायचं आणि शेपूट हलवायचं तिचं काम चालू आहे आणि शांत नाही. परंतु जसं शांत होईल तसंच आपल्याला त्या ठिकाणी तिला रंग लावावं लागेल. आणि दत्ता अतिशय व्यवस्थितपणे काळजीपूर्वक रंग लावण्याचं काम करतोय आणि ती स्वतःच्या अंगाला पण आता शिंगाचा रंग लावून घ्यायला लागलेली आहे. तर हे शिंगाला रंग लावण्याचं काम आहे ते थोड्या वेळात संपल आणि तिच्या अंगावर माश्या बसत आहेत त्यामुळे तिची हालचाल जरा जास्त चालू आहे आणि तिला थोडंसं वेगळं वाटते कारण हे वर्षातनं एकदाच आपण अशा गोष्टी करतो त्यामुळे तिच्या हालचाली ह्या जास्त आहेत. तर थोड्या वेळात हे काम पूर्ण झाल्यानंतर आपण परत एकदा दाखवूया. सकाळच्या वेळेस गायीची पूजा करत असताना हे बोराळवरून आलेले आहेत आणि तुमचं नाव सांगा. सुहित कलुबर्मे. आणि यांनी एक कडीपत्त्याचं आणि एक लिंबूचं रोप घेतलेलं आहे आणि त्यांची ओळख झाली आणि भेटून आनंद वाटला. तर धन्यवाद. आणि समोरच्या बाजूला गायीचाही पूर्ण कलर करून झालेला आहे आणि त्यानंतर पुढची पूजा केली जाईल. गाईला कंडा व मोरकी बांधलेली आहे आणि अजून कासरा लावायचा राहिलेला आहे आणि तिला रंगवायचं काम जे आहे तर समोरच्या बाजूला दत्ता करतोय. तर असं आपलं तिचं सण साजरा करायचं जे आहे ते काम चालू आहे. तर आपलं पायाला कलर लावायचं वगैरे असं रंगवायचं काम चालू आहे आणि हे झाल्यानंतर गायीची पूजा केली जाईल. गायीची पूजा केलेली आहे आणि फक्त नैवेद्य द्यायचा राहिलेला आहे. तर तो तयार झाल्यानंतर तिला खाऊ घातला जाईल. अशा पद्धतीनं आमचा आजचा हा सण साजरा झालेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला गाई जी आहे तर तिची हालचाल आपल्याला बघायला मिळते. तर अशी ही आमची डाळिंबा, तिचं नाव डाळिंबा आहे आणि सगळेच तिला डाळिंबा म्हणून ओळखतात. ही गाई जी आहे ती खिलार जातीवंत खिलार जाती जी आहे आणि हिला सुरुवातीला 3 खोंड झाली होती आणि 2 कालवडी झाल्या होत्या
आता सध्या गाभण आहे आणि कालवडच व्हावे अशी अपेक्षा आहे.